नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज माझ्याबरोबर 2 मेंबर अजून आहेत. तर ही आहे माझी बहीण मनीषा आणि ही माझी भाची आहे मानसी. तर आज या दोघींनी आपल्याला आपल्याबरोबर जॉईन केलं आहे आणि याच्या पुढे आपण बघू आता कितपत ब्लॉगमध्ये आम्ही तिघीजणी मिळून फिरणार आहोत आणि ब्लॉग शूट करायला जमेल आम्हाला. आज पूर्ण दिवस फिरण्याचा विचार आहे. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं पहिलं मुंबादेवी, पण मुंबादेवी आणि महालक्ष्मी शक्य नाही झालं, तर आम्ही पहिलं दादरला चालू आहे. आत्ता आम्ही सध्या आहोत तर इथे तुम्हाला आजूबाजूला दाखवते. मी वेस्ट साईडला आहोत, आम्ही कोईन आहोत. तर इथे बऱ्यापैकी हे सगळं फिरायचा विचार आहे. आज मानसीला थोडी शौक आहे, तर म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. पण महिला म्हटलं स्वामींचं दर्शन घेऊया, कारण इथे एवढ्या जवळ येऊन स्वामींचं दर्शन घेतलं नाही असं होणार नाही, तर म्हणून स्वामींचं दर्शन घेतलं आहे. आणि आत्ता आम्ही इथे येऊन म्हटलं तर बसूया, ब्लॉगला सुरुवात करूया आणि मग आत्ता ह्याच्या पुढे काय काय बघणार आम्ही ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ब्लॉग कुठेही स्किप करू बघू नका, म्हणजे तुम्हाला नंतर मग ब्लॉगच्या खाली बऱ्याचशा मला कमेंट्स असतात की तू इथे गेलीस तिथे गेलीस, हे दाखव ते दाखव, असं बरेचसे कमेंट्स असतात. तर ब्लॉग कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. तर आजचा ब्लॉग काही स्पेशल असं असणार आहे. माझ्या नेहमीच्या ज्या किचनच्या व्यतिरिक्त काहीतरी तुम्हाला वेगळं बघायला मिळणार आहे. तर स्टे ट्यून आणि चला तर मग आपण सुरुवात करूया ब्लॉगला. बघ ना, तू ट्राय करतेस तर. ॲक्च्युली व्हाईटमध्ये खूप चांगलं कलेक्शन येतं आहे. आम्ही येतो पण ना, शक्यतो आम्ही जूनमध्येच येतो. जूनमध्ये बाय 2 get 1 ऑफर असते, तेव्हा भरपूर शॉपिंग करतो. किंवा मग आपली डिसेंबरमध्ये असते शॉपिंग, मला बऱ्यापैकी तेव्हा पण ऑफर असते. तर इथे आता सगळा फ्रेश स्टॉकच आहे त्यांच्याकडे. असं कलर कॉम्बिनेशन पण असं जास्त डार्क नाही आहे, असं मस्त आहे. हे पण तिला थोडा पाहिजे होता तशा पॅटर्नमध्ये, रेड कलरच आहे, पण हा थोडा पॅटर्न वेगळा आहे मानसीला. छान आहे व मस्त रेड कलरमध्ये. हां, वन साइड आहे. वन साइड आहे. सगळे पॅटर्न वेगवेगळे आहेत ना. हा पण मस्त येते व्हाईटमध्ये. हा पण एक मस्त पॅटर्न आहे. आता मानसी तिथे बघते क्लोथ्स वगैरे तिला जे पाहिजे, तोपर्यंत मी तुम्हाला इथे बॅगचं कलेक्शन दाखवते. इथे पण बॅगचं कलेक्शन वगैरे बऱ्यापैकी खूप छान असं आहे. मी ॲक्च्युली कधी पर्स वगैरे वेस्ट साईडमधनं नाही घेतले, कारण हा त्यांचाच ब्रँड आहे. वेगळ्या काही ब्रँडचं त्यांच्याकडे इथे अवेलेबल नसतं. आणि क्लोथचं म्हणाल ना तर 100% मी खात्री देऊन सांगू शकते तुम्हाला की क्लोथ तर खूप छान असतात इकडचे. पण रेंज सगळे 399 आहेत आणि हे सगळे 299 आहेत. हे 399, हे 399. हे असे पेअरमध्ये 2-2 आहेत, ते पण 399 आहेत. कलेक्शन मस्त आहे. पण टाक पटकन. ग्राउंड फ्लोअरला फिरून झाल्यानंतर आता मी फर्स्ट फ्लोअरला चाललो आहे आणि इथे आमचा काय गडबड गोंधळ चालला आहे ना, तो तुम्हाला कळल्याच असेल. आता इथून बरोबर ये, टाक पटकन. चांगलं काम केलं, पण किती वेळ लावलास, आमचा फुकटचा वेळ गेला. इथे बघ, इथे पण कलेक्शन खूप छान आहे. हा आता ना हे सगळं जे मी तुम्हाला दाखवते ना, हे सगळं समर कलेक्शन त्यांनी स्टोअर केलेलं आहे, म्हणजे रिस्टॉक केलेलं आहे. आणि खूप सुंदर असं समर कलेक्शन आहे, समरसाठीचं परफेक्ट. कुठेही जास्त असे डार्क कलर नाही, अगदी लाईट कलर आहेत. काय आवडलं? ट्राय करून. हां, नाही तुझ्या साईजचा घे ना, ट्राय केल्याशिवाय नाही करणार तुला. नाही म्हणता ना, शॉपिंगला आला ना तर 1-1.5 तास कुठे जातो कळत नाही. इथे आमचं आता फायनल बिलिंग चालू आहे आणि मग बिलिंग करून आता आम्ही पुढे महालक्ष्मीला जायला निघतोय. तर आता आमची शॉपिंग करून झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहे महालक्ष्मीला. महालक्ष्मीवरनं मग आम्ही मुंबादेवी करणार. पण ॲक्च्युली आम्हाला दुपारचा टायमिंग माहिती नाही कुठे, म्हणजे दुपारी टेम्पल बंद असतं एवढं माहिती आहे, पण किती वाजता माहिती नाही. आणि मग तिथे गेल्यानंतरच आम्हाला कळणार की एक्झॅक्टली आता आम्हाला नक्की कुठे जायचं आहे. इथे आम्ही तरी आपण 1 तास शॉपिंग केली ना माझी, 1 तास. आणि तुला मिळालं का? तुला काय? एक टॉप मिळाला
जो हवा होता मला कधीपासून. तो मिळाला तिला. आणि आता तरी पण अजून छोटी मोठी शॉपिंग करायची जी आपली फेवरेट सगळ्यांचा जो विषय असतो, इयरिंग्स, ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी ही सगळ्यांना बघायची असते. तर ते बघायचं आहे आम्हाला, तर म्हणून ते पण फिरायचं. पण आता ऊन पण एवढं आहे, कितपत आम्ही फिरणार आहोत आणि माहिती नाही आम्हाला, पण बघू, प्रयत्न आमचा असणार आहे. तर चला, होप सो वॉक कंटिन्यू करूया आपण पुढे पुढे. महालक्ष्मीला पोहोचलो आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्याच मंदिरामध्ये फोटोग्राफी अलाउड नसते. तरी पण जिथे जिथे शक्य होईल तिथे थोडासा असा कॅमेरा वरती करून मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. आणि एका शूटमध्ये ना मला खूपच छान असं सुंदर असं दर्शन मिळालं. तुम्ही नक्की बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ते दर्शन कसं वाटलंय ते. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आता आम्हाला जायचं होतं मुंबादेवी. तर आम्ही टॅक्सी बघत होतो, पण टॅक्सीवाले काय म्हटलं, मुंबादेवी म्हटल्यावर ना डायरेक्ट रॅन्डमली पैसे सांगत होते. म्हणजे 200 रुपये आणि 250 रुपये होतील, कारण त्यांना पण माहिती आहे आतमध्ये खूप ट्रॅफिक असतं. तर अशा वेळेस मग आम्ही मीटरने जी जाणार होती टॅक्सी ती बघितली. आणि मग ना ह्या टॅक्सीवाले काका होते, त्यांनी आम्हाला मग कॉस्टल रोडने घेऊन गेले. आणि हा पण अनुभव आम्हाला अनुभवायला मिळाला, कारण मग इथे येणं होणार नाही, कारण 2 व्हीलर इथे अलाउड नाही आहे, 4 व्हीलर्स अलाउड आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे. तर आम्ही पोहोचलो, महालक्ष्मीवरनं निघालो आणि आता मुंबादेवीला चाललो. ऑलरेडी 2 वाजलेत आणि आता सगळी गर्दी आहे आणि मार्केट पण पूर्ण आहे. त्याचा कसते पण आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. पण पहिलं दर्शन घेऊन येतो आणि मग तुम्हाला भेटतो, कारण नंतर पेटपूजा पण करायची आम्हाला. आणि आता आम्ही इथे पोहोचलो आहे मुंबादेवी मंदिर. लिहिलेलंच आहे बघा, श्री मुंबादेवी मंदिर. आणि आज दर्शन ना सगळीकडे खूप सुंदर असं झालं. प्रत्येक वेळेस ना ते घाई गडबडीत आपल्याला बघायला पण उभं राहायला पण मिळत नाही. पण आज मुंबादेवी मंदिरात, महालक्ष्मी मंदिरात आणि मठात देखील अगदी म्हणजे उभं राहून आपण व्यवस्थित डोळे भरून हे दर्शन घेतलं. आईंचं आणि स्वामींचं तिघांचंही दर्शन आपल्याला खूप छान असं झालं. आणि आलू टिक्की ठीक आहे, आलू टिक्की विल ऑर्डर द मेन कोर्स. एक आलू टिक्की देता. हां, दुसरा पापड चिल्ली असं. नाही. त्याच्यानंतर आम्ही केलेली व्हेज थाळीची ऑर्डर. आणि इकडची व्हेज थाळी खरंच खूप स्पेशल अशी आहे. आणि कुठली म्हणाल तुम्ही तर इथे भगत ताराचंदमध्ये आम्ही आलेलो. आणि ना जेव्हा आम्ही इथे गेलो बघायला तर आजूबाजूला आम्ही बघितल्यानंतर अजून 4-5 भगत ताराचंद होते. आम्ही पण कन्फ्यूज झालो की एक्झॅक्टली कुठल्या याच्यामध्ये जायचं. पण मग आम्ही पण एक सिलेक्ट केलं आणि मग आम्ही तिथेच गेलो. आणि आता लंच करून आम्ही आता शॉपिंगला सुरुवात करतोय. मार्केट तर तिथूनच हार्डली 2 मिनिटावर आहे. सुरुवातच झाली मार्केटला. आणि इथे सगळ्या प्रकारचे तुम्हाला जी कुठली व्हरायटी पाहिजे ना ती सगळी व्हरायटी इथे सगळी आपल्याला इथे अवेलेबल आहे. कुठलीच व्हरायटी इथे मिळणार नाही असं नाही, फक्त आपल्याला बार्गेनिंग करता आलं पाहिजे. आणि आपल्याला जे जे पाहिजे ते आपण बार्गेनिंग, ती लोक काही रेट बोलतात 400, 500, 750. आणि हे जे क्लचेस होते ना साडीसाठी किंवा तुम्हाला कुठे पार्टी वेअरसाठी खूप छान होते. 450, 500 रुपये वगैरे असे रेट सांगत होते. पण आपण बार्गेनिंग करून कमीमध्ये घेऊ शकत होतो. अशा पद्धतीने हे बघा ना, हे तर बटवे खूपच सुंदर होते. याची कॉस्टिंग मला 550 रुपये सांगितले. पण जर आपण बार्गेनिंग करून घेतलं ना तर खूप कमीमध्ये देतात. माझ्या बरोबर तिथे होत्या लेडीज, त्यांनी हे 400 रुपीजला घेतले. हे बटवे जे होते ते 400 रुपीजला घेतले. आता तिथून आम्ही निघालो आणि त्याच रोमध्ये आतमध्ये गेलो ना ते होलसेलमध्ये इथे सगळं मिळतं. म्हणजे इथे बघू शकता ना तुम्ही, हे क्लिप 12, कुठलेही क्लिप घ्या, क्लचेस घ्या, तुम्ही रबर बँड घ्या, हे 12-12चा सेट येतो. आणि हे 12-12चे सेट ना 100 रुपये, 80 रुपये, 120 रुपये, 150. त्याच्यानंतर हे अँकलेट्स आहेत. अँकलेट जर तुम्हाला घ्यायचे असेल तर 50 रुपयापासून आहेत, वेगवेगळी व्हरायटी. पण ना ते ॲक्च्युली सेटमध्ये येतात. म्हणजे तुम्हाला काही बिझनेस घर बसल्या जर करायचा असेल त्याच्यासाठी तुम्ही इथून परचेस केला आणि मग तुम्ही जे सेल केलं ना तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बरंचसं मार्जिन सुटणार आहे. आणि जर तुम्ही एकदम जर उचलला माल तर तुम्हाला अजूनच स्वस्त मिळेल. तर अशा पद्धतीने आम्ही पण सगळं बघत होतो. पण बघता बघता म्हणजे इथे यायचं ना तर तुम्हाला 3-4 तास तर वेळ काढूनच यायला पाहिजे. आणि अगदी मधला वेळ काढून यायचा. इथे हे साडीपिन बघा, हे खूप छान होते. हे 100, 120, 150, हे 50 रुपीजला होते हे 6 पीस. त्याच्यानंतर अजून एक व्हरायटी दाखवली, ती देखील खूप सुंदर होती. आणि बँगल्समध्ये तर बघाल ना, खूप मस्त व्हरायटी होती. ॲक्च्युली माझ्या साईजचा प्रॉब्लेम खूप होतो. मला ना 2x2च्या बँगल्समध्ये काहीच मिळत नाही. त्याच्यामुळे बँगल्समध्ये माझा जीव अडकलेला असतो, कारण मला त्या बँगल्स घ्यायलाच मिळत नाही. 2-2चा गाला खूप कमी प्रमाणातच मिळतो. आणि आता हे सगळं आवरून आम्ही निघालोय घरी. इथे स्टेशनला पोहोचतोय आम्ही, कारण बराच वेळ झालेला आणि मी दमलो. काय शॉपिंग केली ती नंतरच्या पुढच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आता आम्ही घरी जायला निघालोय.
चलो आता आमचं फिरून झालंय. आता हा ब्लॉग आम्ही जो फिरण्याचा होता तो इथेच एंड करतोय. ब्लॉग मी घरी जाऊन नक्की कंटिन्यू करेन. आणि मानसीचं लक्ष नाही काय मग आजचा एक्सपिरियन्स कसा होता. आम्हाला खूप दमायला झालं आता. म्हणजे जे पाहिजे होतं ते आम्ही नाही, म्हणजे जे घ्यायला आलेलो ते नाही मिळालं आणि नको ते काहीतरी आम्ही बघत बसलो आणि एक्स्ट्राचं घेत बसलो. तर खूप दमायला झालं आहे. पाय पण खूप दुखतात. आणि आजचा ब्लॉग मी घरी जाऊन कंटिन्यू करेन. बाय. तर तुम्हाला मी म्हटलेलं की आल्यानंतर घरी जाऊन ब्लॉग शूट करेन. तर आता घरी जाऊन ब्लॉग कंटिन्यू करते मी. आणि खूप दमायला झालं. दमायला असं झालं ना की हा जो टायमिंग होता ना त्या टायमिंगला बाहेर कधी फिरणं होत नाही. त्याच्यामुळे ना बाहेरचं ऊन वगैरे अजिबात सहन होत नाही. आणि आता तर अजिबात सवय राहिलीच नाही म्हणजे ह्या टायमिंगची फिरायची. आणि बऱ्याच वर्षानंतर असं मी हा जो टायमिंग होता ना म्हणजे जवळपास सकाळी 10ला निघालेलो आम्ही. माझ्या आधी माझी बहीण त्याच्या आधी निघालेली. मग तिला तर अजून सकाळी निघावं लागलं असतं. मग ती माझ्या ते 9 वाजता निघाली असेल. मी 10 वाजता निघाली इथून. आणि ऍक्च्युली काय झालं ना आमचं जाण्याचा विचार नव्हताच. म्हणजे पहिलं दादर करायचं असं नव्हतंच. आम्ही पहिलं ठरवलेलं की डायरेक्ट महालक्ष्मीला जायचं. महालक्ष्मीवरनं मग मुंबादेवी करून आम्ही मार्केट फिरून मग म्हणजे घरी येणार होतो. पण ऍक्च्युली काय झालं तिची ट्रेन डायरेक्ट फास्ट ट्रेन तिला मिळाली आणि ती उतरलीच डायरेक्ट दादरला. आणि तिने मला दादरला उतरल्यावर फोन केला की अरे मी ऑलरेडी दादरला उतरली. मी म्हटलं ठीक आहे चल आता दादरला उतरलीच आहेस तर आपण इथेच येतो म्हणजे दादरला ये शिवाजी मंदिरच्या इथे. मग तिथून आपण पुढे जाऊ. आणि ना बोलतात माझ्या नशिबातच होतं ते स्वामींचं दर्शन असं मी म्हणेन. खरंच स्वामींचं दर्शन माझ्या नशिबात होतंच. कारण ना काल मला राहून वाटत होतं की म्हणजे काल गुरुवार होता तर मी म्हटलेलं ह्यांना पण म्हटलं की आपण जाऊन येऊया. पण नंतर मग उशीर झाला खूप यायलाच मला. मग मी म्हटलं की अरे आज काय जायला नाही मिळालं. पण बोलतात ना स्वामींना बोलवायचंच होतं मला. कारण परवाच्या दिवशी ना मला असं कुठे ना कुठेतरी असं वाटतच होतं की म्हणजे जायचं दर्शन घेतलंच पाहिजे. आणि तसंच झालं. आज कुठेही काही प्लॅन नसताना ना आम्ही स्वामींचं दर्शन जाऊन घेतलं आणि खूप बरं वाटलं. सकाळी सकाळी स्वामींचं दर्शन आणि दादरच्या मठात अगदी गर्दी नव्हती. पटकन दर्शन झालं, मनासारखं दर्शन झालं. आणि तिथून दर्शन घेतलं आणि मग आम्ही वेस्ट साईडला गेलो. आणि तिथून मग मी तुम्हाला सगळं व्लॉग मध्ये सांगितलंच आहे. ऍक्च्युली आम्हाला जायचं होतं तिथे क्लोथ मार्केटमध्ये वगैरे बघायचं होतं. पण एका साईडचं जे होतं ना तर त्यांचं असं म्हणणं होतं तिकडचे सगळे शॉप्स बंद होते त्या लाईनचे. माहिती नाही का बंद होते. पण आम्हाला ते सगळं बघायचं होतं. ते काही फिरणं झालंच नाही. आणि काय झालं आम्हाला मग जेवून वगैरे लंच करून मग बाहेर निघेपर्यंत 3:30 वाजले. आणि त्याच्यानंतर मग ऊन ऑलरेडी खूप एवढं होतं. आणि जे नव्हतं बघायचं ना ते पण आम्ही सगळं बघत होतो. आणि तिथे गेलात ना या सगळ्या गोष्टींसाठी जर गेलात ना तर तुम्हाला एक 3-4 तास तर आरामात पाहिजे. फक्त तेच करायला तुम्ही जायचं. फक्त मार्केट फिरायला जायचं. बाकी कुठली गोष्ट आपण करायची नाही. मार्केट फिरायला गेलो ना तर मग सगळं आपल्याला व्यवस्थित फक्त मार्केटच बघता येतात. आणि कसं ना आतमध्ये गेलं ना सगळं होलसेल आहेत. म्हणजे सगळं एक पॅकेट्सवर मिळतात. म्हणजे एक सेट 6चा सेट 12चा सेट असं सगळं मिळतं. आपल्याला रिटर्न गिफ्ट्सला वगैरे जर द्यायचे असतील ना तर त्या खूप चांगल्या रिझनेबल आहेत. आता मी क्लिपचे पॅकेट्स वगैरे तुम्हाला दाखवले ना की खूप स्वस्त आहेत. म्हणजे 100 रुपयाला 120 रुपयाला आहेत. आपण इथे जर घ्यायला गेलो तर 30 रुपये 40 रुपये असे क्लिप्स वगैरे बोलतात. इयरिंग्स वगैरे थोडे मला महाग वाटले. एवढं काय ते वाटले नाहीत मला जसं आहे तसं. पण क्लचेस वगैरे जर घेतलात ना आणि पर्स वगैरे घेतलात बार्गेनिंग करून ना तुम्हाला खरंच 150-200 रुपयाला एकदम खूप मस्त मिळते. मी काय शॉपिंग केले ते तुम्हाला नंतरच्या पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवेन. आता खूप दबायला झालं. आणि आज असा विचार आहे ना की काहीतरी एकच 1 पॉट मील असं काहीतरी बनवावं. पण असं होणार नाहीये. पण तरी देखील ना आज मी म्हटलं आज शॉर्टकटमध्ये काय बनवायचं. तर आज शॉर्टकटमध्ये माझा राईस आणि मस्तपैकी कुळदाची पिठी असा माझा प्लॅन आहे. कुळदाच्या पिठीबरोबर थोडेसा ना सुका बांगडा असेल ना तर अजूनच टेस्ट भारी येते. कोणाकोणाला पिठी बरोबर सुका बांगडा खायला आवडतो मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर सुका बांगडा खूप आवडतो. खूप फेवरेट आहे माझा. सुक्या मच्छी मधला किंवा सर्वात मच्छी मधला सुका बांगडा आणि कुळदाची पिठी बेस्ट कॉम्बिनेशन आहे. अगदी बेस्ट. तर आज मी तुम्हाला कुळदाची पिठी मी कुठल्या पद्धतीने करते ते मी दाखवणार आहे. म्हणजे आपली पिठी कुठल्या पद्धतीने करणार आहे ते आज तुमच्याबरोबर शेअर करेन. आय होप तुम्हाला आवडेल. आणि माझी जी पिठी आहे ना ती आई जात्यावरतीच जळते. ती घरी कुळीत घेऊन येते, भाजते, जात्यावरतीच भरडते आणि नंतर ते दळते. तिला अजून जमत नाही. पण तरी काही गोष्टी आहेत ना ती नेहमी तिचा अट्टाच असो. आम्ही तिला किती जरी म्हटलं ना नको करूच तरी ती जात्यावरतीच ते कळते आणि करते. आणि त्याची टेस्टच काही वेगळी असते. आजच्या पद्धतीची जी रेसिपी आहे पिठीची म्हणजे मी आईकडे गेली तर एकदा आईकडनं तुम्हाला डिटेल सगळं जर तुम्हाला बघायचं असेल ना
म्हणजे त्याचं प्रमाण वगैरे तर मी नक्की शेअर करेन. पण आज तुम्हाला पिठीची रेसिपी शेअर करणार आहे, तुम्ही नक्की बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर आपण आता म्हणजे किती वाजलेत ऑलमोस्ट, आता मी आज सगळे येऊन ना मला थोडा कंटाळा आलेला, फ्रेश वगैरे होईपर्यंत आवरेपर्यंत मला 8 वाजले आणि आता लवकर जेवणार आहे आणि लवकर झोपायचा विचार आहे. चला तर मग आता एक भांडं घेतलंय मी आणि त्या भांड्यामध्ये 2 चमचे कुळथाचं पीठ घेत आहे. ऍक्च्युली हा डब्बा तसाच आहे. तुम्ही म्हणाल असं ठेवतेस का तू पीठ, तर नाही, आईने मला डब्बा पॅक करून दिलेला, कारण तिने ताजंच पीठ दळलेलं होतं आणि तिचं म्हणणं होतं की तू घेऊन जा, राहून गेलं म्हणजे राहिलं की राहूनच जातं, म्हणून मग तिने मला जसं होतं तसं तिथल्या तिथे लगेच पॅक करून दिलं आणि मला देखील वेळ नाही मिळाला म्हणून मी तसंच त्या डब्यात भरून ठेवलंय. आता बघेन रविवारी ठेवेन सगळं व्यवस्थित पॅक करून. आता ना ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ना मी हे छानपैकी मिक्स करून घेणार आहे आणि ताजी पिठी दळलेली असेल ना तर त्याचा टेस्ट खरंच खूप सुंदर अशी येते. आणि याच्यामध्ये सगळं ऑलरेडी आईने सगळं मीठ सोडून आणि हळद सोडून बाकी सगळं याच्यामध्ये धणे बडीशेप वगैरे काय काय जे काही टाकावं लागतं ते सगळं याच्यामध्ये टाकून तिने मिक्स करून दळून आणलेलं आहे. इथे मी आता फोडणीला लसूण टाकते. तुम्हाला कढीपत्ता आवडत असेल तर तुम्ही कढीपत्ताचा पण फोडणी देऊ शकता. इथे मी लसूण, कांदा आणि मिरची असं देणार आहे. जर तुम्ही मसाल्याची पिठी केली ना तर ती खूप छान होते. मसाल्याची पिठी मला आवडते पण मिस्टरांना मसाल्याची आवडत नाही, म्हणून मग मी मिरचीची केली आहे. आणि आता आपण हे छानपैकी परतून घेतल्यानंतर हे सगळं जे मिश्रण आहे ते आपण ओतून घ्यायचं आणि ओतलं ना की पिठी आपल्याला सारखी ढवळत राहावी लागते, नाहीतर मग ती खाली ना बाजूला चिटकते. त्याच्यामुळे आपल्याला छानपैकी ते कंटिन्यू ढवळायला लागते आणि 2 मिनिटं ढवळल्यावरती ना ही आपोआपच घट्ट होत येते. आणि जेव्हा ही घट्ट होत येईल ना तेव्हा आपण त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. आहा, त्याने टेस्ट भारीच येते. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये ना आता आपण झाकण ठेवायची, कारण ना मग ती जेव्हा गरम होते ना त्याच्यामध्ये छानपैकी अशी बघा बुडबुड यायला लागतात आणि हातावर पटकन उडाले ना तर पटकन खूप भाजलं जातं. त्याच्यामुळे मी असं झाकण ठेवते आणि ती ना 5 मिनिटं छानपैकी मुरून शिजवून घेते, कारण मग त्याच्यामध्ये नाहीतर मग कच्चेपणा लागतो. तर अशा पद्धतीने पिठी आपण करून घ्यायची. याच्यामध्ये तुम्ही आमसुलं टाकू शकतात म्हणजे आपले कोकम, पण मी नाही टाकलेत कोकम, थोडं मग जास्त आंबट होतं म्हणून मग मी नाही टाकले. आणि इथे असं हे गरमागरमचं असं आजचा हा मेनू, गरमागरम असं जेवण, पिठी भात. फक्त मी सुक्या बांगड्याला मिस करते, तो नव्हता, पण काही का असू ना त्याची जागा घेतली आपण हे घरी बनवलेल्या लोणच्याने. आणि लोणचं अजूनही मुरलेलं नाहीये पण तरी देखील रावत नाहीये. पिठी भात आणि लोणचं, आहा, मस्त असं कॉम्बिनेशन झालंय. आणि गरम गरम हे असेल ना तर अजिबात ना तो भात चावायची पण आपल्याला कष्ट नाही पडत, पटकन आपला भात लगेचच खाली जातो. आणि असं थोडासा नरम भात करते मी, मग तर पटकनच खाली जातो. तर अशा पद्धतीने सगळं जेवणाचं मी तुमच्याबरोबर शेअर केलं कुळथाच्या पिठीचा. आय होप तुम्हाला आवडलं असेल. साधं, सिंपल आणि झटपट होणारं असं संध्याकाळचं जेवण आहे. कधीतरी मी देखील शॉर्टकट करते, म्हणजे तुम्हाला देखील माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघून प्रश्न पडत असतील की हे सगळ्याच गोष्टीत सगळी एकदम नेहमी परफेक्ट असते आणि सगळ्या गोष्टी अशा करून ठेवते, पण मला देखील कधीतरी कंटाळा येतो आणि म्हणून मी पण कधीतरी शॉर्टकट करते. तर शॉर्टकट म्हणण्यापेक्षा कधीतरी असं ते एक 1 पॉट मील आपल्याला पण आवडतं. आज थोडी जबाबदारी मिस्टरांनी पण घेतली, म्हणजे ते म्हणाले की ठीक आहे चल तू पिठी भात आपण खाऊया, पण मी अंड्याचं जे करणार आहे त्याची वेगळी रेसिपी मी करणार आहे. म्हणजे ते पूर्ण पॅन मध्ये अंडा म्हणजे काय बोलतात टमॅटो आणि कांदा सगळं खाली लेअर करतात आणि मग त्याच्यावर असंच अंड फोडून टाकतात. तर ते त्यांना खूप आवडतं. तर ते म्हणाले मी ते करतो माझ्यासाठी तरी. आणि तुला काय होतं, मला अंड नको होतं. मला अंड म्हणजे मुळात ना तेवढं नाही आवडत. मला ना अंड्याचा स्मेलच नाही आवडत. म्हणजे जेव्हा तो फोडतो ना तेव्हा त्याचा जो स्मेल येतो ना तो मला नाही आवडत. कधीतरी अंड खाते मी, फार कमी खाते अंड. फिश वगैरे खाईन पण अंड तर अजिबातच नाही. म्हणजे कंटाळा येतो मला खायला. कधीतरी खाते मी पण सकाळच्या वेळेस खाते, संध्याकाळी तर अजिबात खाणं होत नाही माझं अंड. तर असो, आजच्या व्लॉग मधनं मी तुमच्याबरोबर बरंचसं काही शेअर केलं आणि आजचा व्लॉग नेहमीच्या किचनच्या व्लॉग पेक्षा काहीतरी वेगळा होता. तुमच्याबरोबर असंच काही वेगवेगळं शेअर करण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला असे व्लॉग्स बघायला आवडतील का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ पण कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू माझ्या अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.